उन्हाळ्याचा IVF ट्रीटमेंटच्या सक्सेसवर परिणाम होतो का? आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि सर्रास ओपीडीत पेशंट विचारतात की आता उन्हाळा आहे, हीट आहे, मग IVF ट्रीटमेंट आता नको करायला, एकदा पाऊस पडला, टेम्परेचर थोडं कमी झालं की मग सुरुवात करू. खरोखर उन्हाळ्याच्या हीटचा IVFच्या सक्सेसवर परिणाम होतो का? कसं असतं, IVF लॅबमध्ये एक टेम्परेचर सेट असतं. IVF लॅबचं टेम्परेचर उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, अंदाजे 25 डिग्रीच्या आसपास हे कंट्रोल असतं. IVF लॅबमध्ये एअर कंडिशनिंग युनिट्स असतात, एअर प्युरिफायर्स असतात. तिथे VOCचं प्रमाण फार कमी असतं आणि IVF ज्यावेळी गर्भ बनवतात आणि इन्क्युबेटरमध्ये ठेवतात तर इन्क्युबेटरचं तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे माणसाच्या बॉडीच्या आतमध्ये जे तापमान असतं ते इन्क्युबेटरमध्ये या गर्भांना दिलं जातं. म्हणून ऋतू कुठलाही असला तरी IVF लॅब आणि इन्क्युबेटरमधील टेम्परेचर चेंज होत नाही. आणि तसंच कुठलाही ऋतू असला तरी माणसाचं शरीर त्याचं तापमान 37 डिग्री सेल्सिअसवर हे मेंटेन केलं जातं आणि म्हणून उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो त्याचा प्रेग्नन्सीवर परिणाम होत नाही. आता काही स्टडीजमध्ये असं दिसलंय की उन्हाळ्यामध्ये सनलाईटमुळे व्हिटॅमिन डी त्वचेमध्ये जास्त बनतं. व्हिटॅमिन डी मुळे श्रीबीजाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि गर्भाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. म्हणून तसं पाहिलं तर उन्हाळ्यात IVFचे रिझल्ट थोडे बरे असायला पाहिजे बिकॉज ऑफ हाय लेवल ऑफ व्हिटॅमिन डी अँड मेलाटॉनिन. पण उन्हाळा आहे, हीट आहे म्हणून IVFचा सक्सेस रेट कमी होईल असं मुळीच नाही. इनफॅक्ट बऱ्याचशा लोकांना जे वर्किंग असतात किंवा ज्यांना पहिलं बाळ आहे, दुसऱ्या बेबीसाठी ते IVFचा विचार करताय किंवा त्यांचे पहिले एम्ब्रिओ गर्भ बनलेले आहेत आणि फ्रोझन एम्ब्रिओ त्यांना ट्रान्सफर करायचे आहेत, त्यांना ऑलरेडी एक बाळ आहे, अशा केसेसमध्ये लोक उन्हाळा प्रेफर करतात कारण त्यावेळी मुलांना समर वेकेशन्स असतात किंवा वर्किंग लेडीजना पण सुट्ट्या असतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये IVFचा सक्सेस रेट हा कमी नसतो.